गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया दाबेली. दाबेली बनवण्यासाठी इकडे मी 4 पाव घेतलेले आहेत, 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आहे, एक अर्धी वाटी मी बारीक शेव घेतले, अर्धी वाटी मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. इकडे आहे लसूण चिवडा, त्याच्यामध्ये शेंगदाणे, डाळे आणि शेव आहे, थोडीशी कसुरी मेथी आणि भाजलेले तळून घेतलेले शेंगदाणे आहेत, त्याच्यामध्ये मी मीठ आणि तिखट घातलेलं आहे. तर आता आपण दाबेलीचा मसाला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटा किसून घेऊया. हे बघा, अशी छोटी ही मिळते, किसणी मिळते, तर त्यांनी असं बटाटा किसून घ्या. इकडे या पद्धतीने मी बटाटा किसून घेतलेला आहे. आता बटाट्यावरती आपण फोडणी मारूया. इकडे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता आपण थोडंसं मोहरी घालूया, जिरं घालूया, आता हिंग घालूया. मी गॅस बंद केलेला आहे. हळद घालूया आणि तिखट घालूया. आता ही फोडणी गार करूया. इकडे मी बटाट्यावरती धना जिरा पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता आपण त्यावरती ही जी जिऱ्याची फोडणी केली होती ना, जिरा आणि तिखट घालून ती घालूया आणि छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या दाबेलीमध्ये भरायचा मसाला तयार होईल. आता आपण मसाला छान मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण दाबेली बनवायला सुरुवात करूया. हा जो मसाला तयार करून घेतलाय ना, तो थंड करून घेऊया. तोपर्यंत इकडे मी चिंच आणि गुळाची चटणी लावून घेते. चिंच गुळाची चटणी लावूया. त्याच्यावरती हे बघा, हा मसाला आहे ना, असा पसरवून घेऊया. छान पसरवायचा, पूर्ण पावाला लागला पाहिजे. आता घालूया शेंगदाणे, जे आपण तिखट आणि मीठ लावून ठेवलेले आहेत. शेंगदाणे घालून असं दाबून घेऊया. नंतर घालूया शेव घालूया. कांदा टोमॅटो ते पटकन. आत्ता घालूया कांदा. कांदा छान पसरवा, म्हणजे प्रत्येक बाईटला कांद्याची चव लागली पाहिजे. आणि घालूया टोमॅटो. परत थोडीशी चटणी घालूया आणि आता आपण घालूया बारीक शेव आणि असा पाव बंद करून घेऊया. इकडे सगळ्या पावांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आपण दाबून असं पाव पॅक करून घेऊया आणि नंतर आपण शेकवून घेऊया. इकडे सगळे मी दाबेली तयार करून घेतलेले आहेत. आता आपण शेकवून घेऊया. इकडे मी पॅनला तूप लावलेलं आहे आणि दाबेली मसाला भरून सगळा पाव आपण शेकवून घेऊया. पाव शेकवून घेऊया. तुपावर शेकवा किंवा बटरवर शेकवला तरी चालेल. आता आपण उलटून शेकवून घेऊया. दोन्ही बाजूनी शेकवून घ्यायचं. दोन्ही बाजूनी पाव खरपूस शेकून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया.